हे कंकण नवऱ्या मुलांनी नवरी मुलीच्या डाव्या हातात बांधायचं. आता मंगळसूत्र आलं की नवऱ्या मुलाने त्या मंगळसूत्राला हळदी कुंकू लावून ते नवरी मुलीच्या गळ्यात घालायचं. अगं दे ना, सासू जीव घेईल माझा, दे. हे मंगळसूत्र आधी माया गळायला लागलं पाहिजे. हे मे हा आले आले, ये ना. माझं सौभाग्य आहे ना ते. देते का आता? हे बघ ती थिरडी आतमध्ये आली, वच 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 करेन, तुला माहिती. घे म्हणाव त्या ढब्बीला माझं उष्ट मंगळसूत्र. हे मे इतका वेळ लागतोय का तुला? हा आतेबाई, हे माझं मंगळसूत्र आहे, हे माझ्यासाठी घेतलेलं ना. मग तिला देताय का? हा, ती होणारी सून आहे ना या घरची आजपासून. हा, किती सुंदर आहे नाही? या बरं का तुम्ही दोघी सोहळा पाहायला अभिच्या लग्नाचा. या. अहो ते मंगळसूत्र कुठे आहे? आणा लवकर. येते येते. आले आले आले, मंगळसूत्र घेऊन आले मी. गुरुजी, येनो कंठबद्धानी संपूजम समर्पयामी. या मंगळसूत्राला हळदी कुंकू लावा आणि ते नवरी मुलीच्या गळ्यात घाला. आता हे मंगळसूत्र वधूच्या गळ्यात घाला आणि माझ्या मागे मी म्हणतो तसं म्हणा. मांगल्ये तंतु नानेन. मांगल्यं तंतु नानेन. आता ते मंगळसूत्र नवरी मुलीच्या गळ्यात घाला.
आता आपण सप्तपदीच्या विधीला सुरुवात करूया. दोघांनी एकमेकांचे हात हातात घ्या. अभ्या रेचते लक्ष्मीच पत्न्या होरा पे भारत सूत्रा निरूपमशन विमेने कानो भौमयकान सर्वलोकमयकानमः. प्रथम पेरी पदम संभोजन समर्पयामी. या प्रत्येक पावलामागे एक अर्थ आहे. नव्या सहजीवनाची ही सुरुवात आहे. हे सहजीवन नाही, शिक्षा आहे, शिक्षा. आता नवऱ्या मुलीने आपल्या उजव्या पायाच्या अंगठ्याने पहिली सुपारी बाजूला करा. याचा अर्थ असा आहे की तू माझ्याबरोबर पहिलं पाऊल चाललीस, तुझं माझं साक्ष्य झालं. आपलं सख्य आधी कधी नव्हतं, यानंतर तर प्रश्नच येत नाही. आपल्यात सख्य नसेलही कधी, पण मी आपल्या कर्तव्याला चुकणार नाही. दुसरं पाऊल, तू माझ्याबरोबर 2 पावलं चाललीस, तू माझं बळ वाढवणारी हो. तुला तुझंच बळ सांभाळता येत नाही, माझं बळ काय वाढवणार तू? शरीरानं तू फिट आहे, पण मैत्रीच्या नात्यानं तुझं मानसिक बळ वाढवायचा प्रयत्न करेन. तिसरं पाऊल, तू माझ्याबरोबर 3 पावलं चाललीस, धनप्राप्ती आणि ज्ञानाने आपण आपलं जीवन समृद्ध करू. आहे ते धन गेलं म्हणून मला इथं उभं राहावं लागलंय. हे सहजीवन नाही, हा व्यवहार आहे, तरी मी तो निगुतीनं करेन. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणं गौरी नारायणी नमस्तुते. हे चतुर्थ फेरी संपूज्यं समर्पयामी. चौथ्या फेरीचा अर्थ, तू माझ्याबरोबर 4 पावलं चाललीस, तू सुख वाढवणारी हो. तू आज आयुष्यात आलीस आणि माझं सुख आजपासून गेलं. माझं सुख माझ्या बापूंपाशी आहे, त्यांच्यासाठी मी काहीही करीन. आता 5व्या फेरीला मुलींनी पुढे व्हायचे, मुलांनी मागे व्हायचे. पंचम फेरी संपूजम समर्पयामी. पाचव्या फेरीचा अर्थ, तू माझ्याबरोबर 5 पावलं चाललीस, तू संतती वाढवणारी हो. सहावे पाऊल, तू माझ्याबरोबर 6 पावलं चाललीस, तू सर्व ऋतूंमध्ये सुख आणि साथ देणारी हो. माझी साथ तुला कधीच मिळणार नाही. या नात्याकडनं माझी कुठली बी अपेक्षा नाही. सातवं पाऊल, तू माझ्याबरोबर 7 पावलं चाललीस, आज तू 7 जन्मासाठी माझी सहचारिणी अर्धांगिनी हो. इथं माझं फक्त शरीर आहे, मन नाही. माझ्यासाठी या विधीला काही अर्थ नाही. आम्ही हे लग्न मानतो ना, तुला माझी अर्धांगिनी. आणि याच काय, 7 जन्मात आपण नवरा बायको होणार नाही. माझ्यासाठी 7 जन्म नाही,
माझ्या बापूंच्या चेहऱ्यावरचे सुखाचे 7 क्षण महत्वाचे. आता सप्तपदीचा विधी संपन्न झालेला आहे. आता खऱ्या अर्थाने देवा ब्राह्मणाच्या साक्षीने तुम्ही नवरा बायको झालात. आता जोडीने सर्वांना नमस्कार करून आशीर्वाद घ्या. अरे लते मी आलो. लती मी तुझ्यासाठी धावत आलो बघ. गाडीची लिफ्ट पण घेतली. पप्पाने उघडून आलो मी. लते हे काय केलेस तू? सज्जनराव अहो सज्जनराव, सज्जनराव ओ सज्जनराव हे अरे बघा त्यांना झटका बिटका आला का काय? सज्जनराव पप्पा बापू मी चुकलो बापू. अरे काय करताय तुम्ही? असं कसं केलं बापू तुम्ही? मला फसवलं. फसवलं तर तू आम्हाला. आब्या शांत. आब्या सोड तू. आब्या शांत. अहो पण लग्न तर माझ्याशी ठरलं होतं ना तिचं. तुम्हीच लग्न मोडून गेले ना. पण आलो ना मी परत. पण उशीर झाला ना सज्जनराव. जावई बापू ते सज्जनराव डिवोशन झालं माझं. माझं लतिकावर प्रेम आहे. मी तिच्याशिवाय दुसऱ्या कुठल्या स्त्रीचा विचार करू शकत नाही. संपलं माझं आयुष्य संपलं. मी पप्पांना सोडलं आणि लतिकाने मला तोडलं. आता मी जगून काय करू? पाहुणे तुम्ही जरा आराम करा. लय दगदग झाली ना. तर काय मग माझ्या लतीसाठी पळत आलो ना इथपर्यंत. चला ना तुम्ही आपल्या घरी चला ना. मी घेऊन जातो तुम्हाला. चला लते चला. अरे काँग्रेस ना पब्लिक. नवरा नवरी बरोबर सेपरेट झाला पाहिजे. हा अरे बालमित्राचं लग्न आहे ना भाई. फोटो तर बनताय ना. काय ब्या शाबास यार. काँग्रेस अभ्या यार. काँग्रेस. वा 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 वा. लते अभ्या लतिका वहिनी कॉंग्रॅच्युलेशन. शाबास. हे म्हणजे एकदम नाही का असं नाही का एकदम मॅजिक झालेलं आहे नाही का. कहाणी में ट्विस्टच आहे ना भाई. बापू बापू भार हलका झाला का?
अहो, आता लेख म्हणल्यावर थोडं असतंच ना. नाही पण हे बरं झालं ना, आपली पोरगी गावात राहिली. बापू गावात काय शेजारीच. हो ना, योगायोगाच्या गोष्टी असतात. ऐ, इथं काहीतरी इम्पॉर्टंट चाललेलं आहे ना. आमचं झालं का मग येईल. दादागिरी नको करू इथं. दादागिरी? अरे नाही यार, सॉरी ना. ओ काका, सॉरी काका, सॉरी ना. मी तुम्हाला नम्र हे काय म्हणे रिक्वेस्ट आहे, विनंती, नम्र विनंती करतो की आमचं लई जुनं प्रेम आहे नाही का आब्या, आमचं डिस्कशन एकदा ओव्हर झालं का मग तुम्ही नम्र विनंती. बस का भाई, साष्टांग नमन घालू का आता. तुझा दिवस आहे आज, तू बोल भाई. तुझं नशीब तर लई थँक्यू निघालं यार आब्या. नाही म्हणजे नशिबाला तू थँक्यू म्हणावं असं या अर्थानं बोलतोय मी. अरे लतिका सारखी एकदम साधी सरळ बायको तुला मिळालेली आहे. बायको अशीच पाहिजे, एकदम घरगुती टाइप्स मध्ये, घरादाराला सांभाळणारी, आई बापाला सांभाळणारी. करेक्ट आहे. देख ना देवा घेऊन करायचं काय आहे. हळू संपलं का? तांब्या भरतं प्यायला. अजून हवंय का? आणू का? नको, पास झालं. कधीचा उन्हातानातून पळत आलोय मी इथपर्यंत. पण काही उपयोग झाला का त्याचा? विश्वास पाहिजे ना प्रेमावर. ही मंद आहे का उलट ती जराशी? हा, आणि तुम्ही लई चंट वाटत. हा बघ, आहेच मी स्मार्ट. एक विचारू का ताई? ताई मग काय बाई म्हणू का? राहू दे, तुम्ही ताईच म्हणा. कामिनी ताई, मला खात्रीच आहे या अभिनमिता ना पहिल्यापासून डोळा होता माझ्या होणाऱ्या बायकोवर. अरे आता सुखानं संसार कर बरं. राहू दे ते अकॅडमी फिकॅडमी नाही का. केवढ्याला पडलं पहा बरं ते अकॅडमीचं. अकॅडमी बसलो ना फटका दणकन. ना तू बापूंचे 20 लाख घेतले असते, ना त्याची राख झाली असती. नाही सिरियसली हर्ट होतात अशा गोष्टी. ते पण झालं गेलं, जाऊ दे. आज खुशी का मोक आहे. आपलं भांडण जरी असलं ना तरी माझ्या मनात कधीच तुझ्याविषयी वैर नाही बरं. हो लतिका वहिनी, तुमचं तोंड का बरं असं एरंडेल पेल्यावणी झालेले? काही नाही, चांगलं आहे सगळं. चांगलंच आहे ना मग. आणि चांगलं आहे तर तोंड गोड झालं पाहिजे की नाही. बापू आबांनी खास मिठाई पाठवलेली आहे. बरं झालं काल प्या. काय जोड आहे. वा वा आब्या घे. नको नको म्हणून कसं चालन. अरे जे बायकोला आवडत ते नवऱ्याने खाल्लं पाहिजे ना. काय लती का वहिनी, बरोबर आहे की नाही. मॅटर कसं आहे, तू तिला मॅच झालं पाहिजे आभ्या. वहिनी अशा गोल गोल, तू सुका बोंबील, ते बरं नाही दिसत म्हणून म्हणलं. आणि हे बघ लती काही बारीक होणार नाही. तू वाईट नको वाटून घेऊ, पण फॅक्ट इज फॅक्ट ना. तर तुलाच तिच्या साईडचं व्हावं लागेल ना. आज का लुक देतो यार तू, लय सिरियस आहे. आजा मोहब्बत में इधर आ जाओ, इधर आ जाओ. आव्या त्या दिवशी तुला ग्राउंडवर बोललो तुझ्या होणाऱ्या बायकोला फिट कर आधी, तर लई मिरच्या झोंबल्या रे तुझ्या नाकाला. आता अशी ढोली बायको म्हणल्यावर तू कुठल्या तोंडानं गावाला फिट करणार आहे. शेण घालतील ना लोक तोंडात, हसल ना पब्लिक. संसाराचा गाडा वडता वडता तुझी आयुष्य पोतारा बाप. गाडा बघ गाडा बघ, लय बेकार गाडा आहे. कसा ओढशील रे हा गाडा. संसाराचा गाडा वडता वडता घाम निघन ना.
आता तुझ्याकडे ना पैसा आहे ना पाठबळ आहे. तुझ्याकडे आहे तर फक्त ढप्पाढोल. आता अकॅडमीचं तर बोंब बोललं ना तुझ्या, तिथं आपला बार होणारच आहे, म्हणजे होणारच होता, कन्फर्म होतं. तुझं दादा तर पेताड आहेत, त्याच्या संगतीनं तू येत जा ना बारमध्ये आपल्या. बाय 1 गेट 1 फ्री. गम विसरायला लय बरं असतं ते. लाईफ टाईम रोज तुला आपल्याकडून 1 टीन फ्री. आता काही नाही होणार अभ्या, झालं गेला, संपला तू. अकॅडमी तर होणार दौलत, ती बी तुझ्या नाकावर किती सोडून. जब बात ना भाई कॉन्फिडेंस, इस बात पे लाडू तू बनता है. चल, आई लव यू ना डार्लिंग. थांब ना भाई.